हे रिडेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय असतं? त्या सोसायटीच्या काही रिक्वायरमेंट्स असतात का, किंवा सोसायटीचे काही क्रायटेरिया असतात का? बॅलन्स शीटवरनं समोरच्या माणसाशी पात्रताचा निकष लावणे हे मला फारसं काही पटत नाही. क्रेडेन्शियल्स, त्याचं पास्ट परफॉर्मन्स काय आहे, तो आतापर्यंतच्या ग्राहकांशी कसा वागलाय, त्यांनी काय काय सर्व्हिसेस त्यांना दिली आहेत, अडचणीच्या वेळेला कसे मार्ग काढले आहेत, योग्य पद्धतीने तपासून घेतलं आणि अशा लोकांना जर काम दिलं तर नक्की सक्सेसफुल रिडेव्हलपमेंट होणार. आधी यू स्टार्टेड विथ A1 ग्रुप, आणि आपण जेव्हा भेटलो तेव्हा मला असं कळलं की आता आपल्याला A1 ग्रुप टू युगम रियालिटी असं आपण ट्रान्झिशन आहे. ब्रँड नेम, हे ट्रान्झिशन का करावं असं वाटलं? नाव का बदललंस? 2016-17 पासून रिडेव्हलपमेंट मध्ये कॉन्सन्ट्रेट आता अच्छा, म्हणजे तुझा तो आता निश एरिया तू ठरवलास की रिडेव्हलपमेंट. आता फक्त रिडेव्हलपमेंट सध्या आम्ही करतो. चायला मी असेच बघतो की प्रत्येक जण असे बघतात. आता पुण्यात तुला माहिती आहे असे बघतात की काय हा डाव करायला आलाय आपल्यावर. कारण होतंय, तुला सांगू का, डेव्हलपर आला की त्याच्याकडे शंकेने बघणाऱ्यांची संख्या जास्त. पण तुला सांगतो संजय, मोस्ट फॉर्च्युनेटली, म्हणजे मी थोडंसं अनुभवी अभिमानाने सांगू शकेन, येस, बिल्डर हे जे काही अंडरलाईन प्रकरण आहे ना, माझ्याकडे तरी आज त्या नजरेने ग्राहकांकडनं बघितलं जात नाही. क्या बात आहे. एवढा विश्वास नक्कीच कमवलाय. माननीय पैसे कमवले का नाही माहित नाही, पण विश्वास नक्की कमवला.